इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज उल्हासनगर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे उल्हासनगर कॅम्प नंबर 2 गोल मैदानजवळील रोटरी मिडटाउन हॉल येथे स्त्री सक्षमीकरण, बळकटीकरण, सशक्तीकरण, विकास इत्यादी बाबींवर समाजामध्ये योग्य संदेश पोहोचवावा, तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे काम उभे केले आहे। तोच वारसा आजही आपल्या आवडीच्या क्षेत्रात ताकदीने पुढे नेत असलेल्या महिलांचा सन्मान करण्यासाठी तसेच मानसिकरित्या सक्षम होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून उल्हासनगर शहरातील महिलांसाठी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त हा कार्यक्रम राबवून महिलांमध्ये स्नेह निर्माण करणे, भारतीय संस्कृती जपणे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सदर कार्यक्रमाचे आयोजन हे पालिकेतर्फे करण्यात आले होते। यावेळी महापालिकेचे विविध सामाजिक बोध देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत या ठिकाणी एक सुंदर असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये काही कल्चरल प्रोग्राम्स आहेत। त्या व्यतिरिक्त आपण काही प्रबोधनपर काही कार्यक्रमाचा सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे आणि सुमारे 2 तासापासून या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि या महिला भगिनी आलेल्या आहेत, त्यांनी सुद्धा त्याचा अतिशय मनमुराद असा आनंद लुटत आहेत आणि हा कार्यक्रम अजूनही काही वेळ चालणार आहे। महापालिकेच्या वतीनं अनेक उपक्रम आपण शहरामध्ये महिला सक्षमीकरणासाठी घेत असतो। त्यासाठी आपण वेगळा फंड सुद्धा ठेवलेला असतो। त्या व्यतिरिक्त शासनाच्या सुद्धा काही अनेक योजना आहेत, राज्य शासनाच्या योजना आहेत, केंद्र शासनाच्या योजना आहेत, त्या सुद्धा आपण आपल्या शहरामध्ये राबविण्याचा प्रयत्न करतो। आपल्याला माहिती आहे की आपल्या महानगरपालिकेमध्ये सुमारे 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे आहे आपल्या महिला भगिनी नगरसेविका होत्या आणि त्यांनी आपल्या शहरासाठी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। या महिला भगिनी जवळपास सगळ्या क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहेत। ते शासकीय क्षेत्र असेल किंवा कॉर्पोरेट क्षेत्र असेल, एज्युकेशनल असेल, ज्युडिशरी असेल, या सर्व किंवा डिफेन्स मध्ये सुद्धा या महिलांनी अतिशय चांगलं असं काम केलेलं आहे। त्यानिमित्तानं त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना जास्तीत जास्त या दृष्टीने पार्टिसिपेट करून घेण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आपण वेळोवेळी घेत असतो। यामध्ये आमच्या सर्व महापालिकेच्या ज्या महिला कर्मचारी अधिकारी वर्ग आहेत, त्या व्यतिरिक्त माजी नगरसेविका आहेत, शहरामध्ये विविध क्षेत्रामध्ये महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण या एक मुवमेंट चालू झालेली आहे। या मुवमेंट मध्ये आपण नेहमी सर्वांनी सहभाग घ्यावा आणि आपल्या शहराला, आपल्या राज्याला, आपल्या देशाला असंच प्रगतीपथावरती घेऊन जावं, अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। धन्यवाद।